बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा विनोद आडे हे राज्यभर बंजारा समाज जोडो यात्रा काढत आहेत। या यात्रेचं रविवारी नांदेडमध्ये आगमन झालं। यावेळी बंजारा समाजाच्या वतीनं विनोद राठोड आणि यात्रेतील सहकार्याचं स्वागत करण्यात आले। आरक्षणाच्या मागणीसाठी जिंतूर येथून फेब्रुवारी 15 पासून यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन करून यात्रा पुढे रवाना झाली। या यात्रेत राजूसिंह जाधव, ॲडव्होकेट सुभाष जाधव, ॲडव्होकेट अंकुश बर्डे, पंढरी आडे, ॲडव्होकेट PM चव्हाण आदी समाज बांधव सहभागी झाले आहेत। समाजाच्या हक्काच्या मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात आली असून समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया यात्रेतील प्रमुख विनोद आडे यांनी दिली। दरम्यान 8 एप्रिल रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आरक्षण संदर्भात मेळावा पार पडणार असून जास्तीत जास्त बंजारा समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राजूसिंह जाधव यांनी केले आहे। महाराष्ट्र आणि पूर्ण भारत देशातील बंजारा बांधवांना मी एक आवाहन करतोय, एक विनंती करतोय की ज्या प्रकारे सरकार आपली दखल घ्यायला पाहिजे ती सरकार आपली दखल घेत नाहीये। गेल्या 22 दिवसापासून आम्ही समाज जोडो यात्रा करतोय आणि पैदल दिंडी काढलेली आहे आणि हीच समाज जोडो यात्रा मुंबई आझाद मैदान या ठिकाणी संपणार आहे। तर येणाऱ्या 8 एप्रिल माझ्या पूर्ण बंजारा बांधवांना फक्त ही डेट आपल्या माइंड मध्ये सेव्ह करायची आहे। 8 एप्रिलला आपल्याला आझाद मैदान या ठिकाणी यायचं आहे आणि 8 एप्रिलला आपण सरकारला दाखवू की आमचा समाज आता एक झालेला आहे। जर आमच्या समाजामध्ये ताकद जर तुमची सरकार बनवण्याची आहे तर येणाऱ्या काळामध्ये तुमची सरकार पाडण्याची पण ताकद आम्ही बंजारा समाज ठेवतो। 8 एप्रिलला आम्ही आझाद मैदानला सकाळी 9 वाजता आम्ही येणार आहोत। पूर्ण बंजारा समाजाला माझे आव्हान आहे। आज विनोद भाऊ आडे, संघर्ष योद्धा बंजारा, एसटी आरक्षण यांची पदयात्रा इथं आलेली आहे आणि आमचे जो नांदेड शहरामध्ये आपला बंजारा समाज एकत्रित वसंतराव नाईक साहेब चौक इथे जमलेला आहे आणि इथून त्यांनी इथपर्यंत आता नांदेड पर्यंत त्यांना 200 तांडे गावोगावी फिरून एसटी आरक्षणची जनजागृती यात्रा त्यांनी काढलेली आहे आणि इथून 8 एप्रिल आझाद मैदान मुंबई येथे त्यांनी उपोषणला बसणार आहेत आणि 10 ते 15 ते 20 लाख पब्लिकांना तिथं जमा होणार आहे। तिथं